नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एजे म्हणतात मण्याला फोन केला होता ना, पण इकडे प्रमोद आणि विराज म्हणत असतात की आम्हाला लवकर जायचं आहे, आजी ऑफिसमध्ये मीटिंग आहे, त्यासाठी लवकर जाणं गरजेचं आहे. त्याचवेळी लक्ष्मी आणि सरस्वती म्हणत असतात की दुर्गावहिनी तुम्ही, आणि दुर्गावहिनी आता लीला सगळ्यांना विचारत असते. सगळ्यांच्या टीम फायनल झालेल्या असतात. मग लीला म्हणते की दुर्गा आपण दोघी. आता दुर्गाकडेही काही ऑप्शन नसतो, कारण किशोर गेलेला असतो. दुर्गा नाही म्हणत असते, मला कामं आहेत. तेव्हा आजी म्हणतात की दुर्गा, आत्ताच तर आपण सर्वांनी ठरवलं होतं ना, सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने बोलायचं आहे, प्रेमाने वागायचं आहे, आणि मग आता हे काय. तेव्हा दुर्गा म्हणते की हो ठीक आहे. आणि मग दुर्गा आणि लीला पतंग उडवण्यासाठी त्यांची टीम एकत्र असणार असते, आणि दुर्गा आणि लीला एकत्र पतंग उडवणार असतात. कारण एजंटनी दुर्गा लीलासोबत पतंग उडवायला नकार दिलेला असतो. कारण एजंटचं असं म्हणणं असतं की तुला तर मगाशी मण्यासोबत पतंग उडवायचा होता ना, मग आता कशाला मी पाहिजे, असं एजंटचं म्हणणं असतं. म्हणून एजंटनी नकार दिलेला असतो. इकडे रेवती आणि त्याचबरोबर यश यांची टीम झालेली असते. ते दोघंजण एकत्र असतात. आणि मग आता दुर्गा आणि लीला दोघी पतंग उडवणार असतात. कारण इकडे दुर्गा म्हणत असते की आपण त्याला बोलवलं होतं ना, मग तो का आलेला नाही, हा प्रश्न दुर्गाला पडलेला असतो. आणि दुर्गा त्याच गोष्टीचा विचार करत असते. तो मण्या यायला पाहिजे होता, तो मण्या का आला नाही, मण्याचं नक्की काय झालं आहे, असे अनेक प्रश्न दुर्गाच्या मनात चालू असतात. आणि मग आजींनी सांगितल्यामुळं दुर्गा ही लीलासोबत पतंग उडवण्यासाठी तयार होते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की दुर्गा लीला दोघी एकत्र असणार असतात. पण दुर्गाने ठरवलेलं असतं की लीलाची वाट लावायची. कारण दुर्गा कशी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तिला लीलाला त्रास द्यायला खूप आवडत असतो. कारण लीला तिच्या डोक्यात बसलेली आहे. आणि त्याचबरोबर रेवती आणि यशचं लग्न जमलेलं आहे तेव्हापासून तर जरा जास्तच हे सगळं चालू असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण आवरून पटकन पतंग उडवण्यासाठी जाणार असतात. आणि त्याचबरोबर पतंग उडवून झाला की मग मात्र सगळ्यांची मजा सुरू होत असते. इकडे पतंगासाठी सगळेजण निघालेले आहेत. सगळी तयारी जोरदार सुरू आहे. आणि मग सगळेजण सज्ज झालेले आहेत. एजे पण जाम खुश आहेत. आणि इकडे किशोर आणि त्याचबरोबर विक्रांत बोलत असतात. किशोर म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण एजेला जर अद्दल घडवायची असेल तर तुला माझ्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असं किशोर बोलत असतो. पण विक्रांत म्हणत असतो की नाही, मी स्वतःला तोफेच्या तोंडी देणार नाही, कारण एजे कशा आहेत ते मला माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे काही झालं तरी माझ्याकडे आणखी एक हुकमाचा एक्का आहे. आणि मग ह्याच्याकडचा हुकमाचा एक्का कोण, तर याच्याकडचा हुकमाचा एक्का आहे, ती म्हणजे दुर्गा. दुर्गाचा वापर करूनही किशोर लीलाला अद्दल घडवू शकतो, एजेला अद्दल घडवू शकतो, आणि त्याला जे हवं ते करू शकतो. विक्रांत करू शकतो. त्यामुळं विक्रांतने आता किशोरला नकार दिलेला असतो आणि तो तिथून गेलेला असतो. इकडे आता पतंग उडवण्यासाठी सगळेजण आलेले आहेत. गाणी वगैरे सर्व सुरू आहेत. खूप छान सगळेजण डान्स करत आहेत. लीलाही डान्स करत असते. एजे लीलाकडे पाहत असतात. एजेंनी जरी लीलासोबत पतंग उडवण्यासाठी नकार दिला असला तरी एजेंनी लीलासोबत तर एजे असतातच ना, काही झालं तरी लीलाला त्यांनी अंतर दिलेलं नसतं, ते लीलासोबत असतातच. मग लीला आणि एजे दोघं एकत्र असतात. तेही पतंग उडवण्यासाठी एकमेकांकडे पाहत असतात, एकमेकांशी बोलत असतात. आणि मग लीला आणि एजे एकत्र पतंग उडवू लागतात. खरं तर एजेने नकार दिलेला असतो, पण अचानक हे सगळं कसं शक्य होतं, कारण एजे कशासाठी तयार होतात, तर लीला त्यांच्याकडे तिळगुळ घेऊन गेलेली असते. त्यांना तिळगुळ देत असते, त्यांच्याशी गोड बोलत असते, त्यांच्यासोबत डान्स करत असते. त्याचबरोबर लीला त्यांना तिळगुळ देतानाही त्यांच्याकडे अगदी प्रेमाने पाहत असते. लीलाबद्दल एजंटच्या मनात राग नसतो, पण लीला जे बोललेली असते त्याचं जरा वाईट वाटलेलं असतं. कारण एजंटना नाकारून लीला मण्यासोबत पतंग उडवणार असते ना, म्हणून एजंटनी ठरवलेलं असतं की नाही, आज हिला कळलंच पाहिजे की हिला मण्यासोबत पतंग उडवायचं आहे, तर उडव, असं एजंटनी ठरवलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की एजेंना लीला तिळगुळ भरवत असते. एजे पण खाण्यासाठी करतात. आणि त्यावेळेस लीला ते तिळगुळ एजेंच्या तोंडापर्यंत नेते आणि त्यांना खाऊ काही घालत नाही आहे, ते स्वतः खाते. एजे लीलाकडे पाहत असतात. लीला एजेंची मस्करी करत असते. छान असा त्यांचा हा रोमॅन्टिक सीन आपल्याला पाहायला मिळतो. कारण एजे आणि लीला नेहमी एकत्र येत आहेत, ते एकमेकांशी प्रेमाने वागत आहेत. त्याचबरोबर त्यांची जी केमिस्ट्री आहे ती छान अशी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे लीला अगदी लहान मुलांसारखं वागत असले तरीही एजे तिला छान सांभाळून घेत असतात, तिच्याशी प्रेमाने वागत असतात.
आणि त्याचबरोबर लीलाच्या ह्या ज्या नटखट अदा आहेत त्याही ते आनंदाने एन्जॉय करत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की लीला आता जाते आणि ती पतंग उडवणार असते, म्हणून ती फिरकी आणि पतंग घेऊन येते. पण एजे ती फिरकी जी आहे ती विश्वरूपच्या हातात देतात आणि लीलाला म्हणतात की नाही, कारण एजेंनी विश्वरूपसोबत पतंग उडवण्याचं ठरवलेलं असतं. त्यामुळं एजे त्याच्यासोबतच पतंग उडवायला जातात आणि मग लीला सगळेजण आपापले जे पार्टनर आहेत त्यांना सोबत घेऊन पतंग उडवायला येतात. मग लीलाची पार्टनर असते ती दुर्गा. मग दुर्गा आणि लीला एकत्र पतंग उडवणार असतात आणि दोघीही तिथे पतंग उडवायला तयार होतात. परंतु दुर्गा मात्र मनात कपटी भाव ठेवूनच आलेली असते. जरी तिळगुळ दिले तरी तिच्या मनातला कपटी भाव जो आहे, तिच्या मनातले कपटी डाव जे आहेत ते मात्र कमी होत नसतात. म्हणजे कितीही तिळगुळ द्या एकमेकांना, पण माझ्या मनातला राग काही गेलेला नाही, या गोष्टींवरती ती ठाम असते आणि ती तशीच वागत असते. तिचं म्हणणं असतं की ठीक आहे, कारण माझं आणि लीलाचं कधी पटणारच नाही, असं तिचं म्हणणं असतं. मग इकडे एजे, लीला, त्याचबरोबर विराज आणि प्रमोद असे चौघंजण पतंग उडवण्यासाठी सज्ज असतात. आणि मग प्रत्येकजण एक एक फिरकी पकडलेली असते आणि पतंग काढण्यासाठीही सज्ज झालेले असतात. विराज आणि सरस्वती, त्याचबरोबर प्रमोद आणि लक्ष्मी यांचेही पतंग हवेमध्ये चांगलेच उंच उंच गेलेले असतात. पण एजे पहिला पतंग कापतात ते म्हणजे सरस्वतीचा. सरस्वती आणि विराज यांचा पतंग कापतात आणि त्यांच्याकडे पाहत राहतात. सगळेजणच पाहत असतात, खूप हसत असतात. सगळ्यांना छान वाटत असतं, खूप एन्जॉय करत सगळ्यांचं चाललेलं असतं, कारण कोणाची पतंग काढली जाणार हेही खूपच मजेशीर असा किस्सा असतो. आणि सगळंच छान असं एन्जॉय करत सगळेजण मस्त मजेत ती पतंग उडवण्याची जी गोष्ट आहे तीसुद्धा छान एन्जॉय करत असतात. हे सगळं पाहायला मिळत असतं. त्याचबरोबर लीलाही आता एजे आणि लीला यांचं पतंग उडवण्याचं सुरू असतं. परंतु लीलाला ढील हवी असते, पण दुर्गा काही तिकडे मांजाला ढीलच देत नाही. ती फक्त असा पकडून घट्ट ठेवत असते. ही गोष्ट एजेंच्याही लक्षात आलेली असते. एजे पाहत असतात दुर्गा मुद्दाम हे करत आहे आणि या सगळ्यामध्ये लीलाच्या बोटाला लागतं आणि लीला म्हणजे कळवळते बिचारी, तिला वाईट वाटतं. बोटाला चांगलाच मांजा कापलेला असतो. एजे तिच्याकडे पाहत असतात. दुर्गाने हे मुद्दाम केले हेही एजेंच्या लक्षात आलेलं असतं. परंतु एजे शांतच तिथं असतात आणि लीला आत निघून जाते. लीला आत गेली तेव्हा लीला आई काय रागावल्या का किंवा त्यांना वाईट वाटलं का त्यांची पतंग काढली म्हणून, असं लक्ष्मी आणि सरस्वती म्हणत असतात. तेव्हा एजे म्हणतात नाही, तिच्या बोटाला लागलेलं आहे म्हणून ती आत गेलेली आहे, असं एजेंचं त्याच्यावरती उत्तर असतं. एजेही लीलाच्या मागे येतात आणि मग एजे म्हणत असतात की कोणत्या मातीची बनलीस गं तू? दुर्गाने मुद्दाम म्हणून हे केलं, तुझ्या हाताला मांजा लागला, तुला इंजुरी झाली, पण तू मात्र जराही त्या गोष्टीचा तिथे कांगावा केला नाही, शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल केल्या आणि आत निघून आलीस. तेव्हा एजे म्हणतात दे इकडं, मी मलम लावतो. मग एजे जखमेला मलम लावत असतात आणि तिच्याशी बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे दुर्गाच्या बाबतीत ते काही नाहीत बोलत, परंतु एजे म्हणत असतात की आता किचनमध्ये काम करायचं नाही, पाण्यात हात घालायचा नाही. तेव्हा लीला म्हणत असते काय हो एजे, एवढं काय लागलेलं आहे? आम्हाला सवय आहे अशा जखमा होण्याची किंवा एवढं थोडंफार लागण्याची. आम्ही किचनमध्ये काम करताना लागत असतं, बायकांना सवय असते. तेव्हा एजे म्हणतात किचनमध्ये काम करण्याचा जास्त अनुभव मला आहे तुझ्यापेक्षा, असे एजे स्पष्टपणे लीलाला सांगतात आणि लीला पण एजेंकडे पाहून हसू लागते. इकडे लीला आणि एजे यांची जी केमिस्ट्री आहे ती खूप छान अशी आपल्याला पाहायला मिळते. ते दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. लीलाच्या हाताला एजेंनी मलमपट्टी केलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी एजे ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतात, तर लीलाही तयार होत असते. तेव्हा एजे म्हणतात की आज काय स्पेशल आहे, ही एवढी का तयार होते, नक्की काय झालेलं आहे, असं एजेंच्या डोक्यात सुरू असतं. आणि तसं ते लीलाला विचारतातही आणि त्यांना आठवत असतं की लीलाने त्यांच्यासाठी केलेली शेफ कॅप असते, त्याचबरोबर गळ्यातले दागिने असतात, तो दिलेला लॅपटॉप असतो. ह्या सर्व गोष्टी संक्रांत स्पेशल लीलानेही त्यांच्यासाठी छान असं ज्या गोष्टी केलेल्या असतात ते पाहून एजेंनाही छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर लीलाही इकडे तयार होत असते. एजे विचारतात आज काय कुठे बाहेर? तेव्हा लीला म्हणते नाही, आज घरीच आहे, आजींना देवघर आवरायचं आहे ना, त्यासाठी मदत करणार आहे. म्हणजे लीला इकडे एजे म्हणतात की म्हणजे मण्याचा चॅप्टर क्लोज होत आलेला आहे.
म्हणजे मण्याने लीलाची पाठ सोडलेली आहे असं इकडे विचार करत असते की एजे एवढं का विचारतात मला विचार करत असतो. लीला म्हणते ठीक आहे आणि मग एजे म्हणतात की ठीक आहे संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर भेटू. तेव्हा लीला म्हणते हां ओके. आणि लीला म्हणत असते की एजंटच्या डोक्यात काय चालू असतं, मधूनच असे का वागत असतात हा प्रश्न लीलाच्या डोक्यात असतो. इकडे तिन्ही सुना एकत्र आलेल्या असतात. दुर्गा म्हणत असते की काय झालं नक्की, तो मण्या का आला नाही, नक्की काय प्रॉब्लेम होता, कारण त्या मण्याला तर आपण बोलवलेलं होतं ना. तेव्हा या दोघीजणी म्हणतात की त्याने ठरवलं आहे की मला काय त्याच्यामध्ये पडायचं नाही. तेव्हा दुर्गा म्हणत असते नाही असं होता कामा नये. एजेंच्या मनात एजे आणि लीलाच्या मध्ये फूट पाडण्यासाठी आपल्याला त्या मण्याचा वापर करायचा आहे. लीलाने कितीही सुरुवात केलेली असली तरीही त्याचा शेवट आपण करणार आहोत. इकडे कालिंदीने लीलाला फोन केलेला असतो आणि कालिंदी म्हणत असते तुला तर आमची आठवण येत नाही, पण आम्ही जरी आठवण काढून फोन केला तरीही बोलायला वेळ असतो की नाही तुम्हाला, नाही तुम्ही तर जहागीरदारीन बाई आहात ना असं ती बोलत असते. लीला म्हणत असते काही तसं काय बोलते, तसं काही नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, त्या दिवशी एजंटना तू असं का म्हणाली की इथं दारात लग्न करायचं आहे, तुला कळतंय का रेवूच्या पण काहीतरी इच्छा आहेत, तिलाही काहीतरी वाटत असतं, पण तुझ्यामुळे हे सगळं असं झालेलं आहे. तेव्हा लीला म्हणत असते मी तिच्याशी बोललेले आहे, तिला हे मान्य आहे. तेव्हा इकडे कालिंदी म्हणत असते तिला काही का मान्य असे ना, तिनं कधी आजपर्यंत मागून घेतली कुठली गोष्ट, पण तू हे सगळं मुद्दाम करत आहे असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे दुर्गाने फोन केलेला असतो आणि काही झालं तरी रेवतीच्या लग्नामध्ये राडा झालाच पाहिजे आणि मी जे म्हणेल त्याप्रमाणे गोष्टी झाल्या पाहिजेत असं ती फोनवर सांगत असते. आणि काही झालं तरी त्या एजेचा जो चॅप्टर आहे तो क्लोज करायचा नाही असं तिचं बोलणं चालू असतं. इकडं आता कालिंदीने सांगितलं आहे की तू एजंटशी बोलून घेणार आहे का मी स्वतः बोलू, कारण कालिंदी केवढी मूर्ख आहे हे लीलाला माहिती आहे. उगीच एजंटना टेन्शन नको म्हणून लीला शांतपणे सगळं ऐकून घेत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.